आज बऱ्याच दिवसानंतर रवी अभिजितच्या घरी आला होता. पल्लवीचा रिझल्ट लागल्यानंतर तिच्या अभिनंदन करायला आला होता तेवढाच. त्यावेळी पल्लवी किती आनंदात होती. अपेक्षेप्रमाणे तिला छान मार्क्स मिळाले होते. ती रवीला म्हणून हळूच म्हणाली होती, रवी, माझे कसले अभिनंदन करतो आहे. तुझ्याच कृपेमुळे मला एवढे छान मार्क्स मिळाले. त्यासाठी मी तुझे आभार मानायला पाहिजेत. त्यानंतर रवी तिला भेटायला गेला नव्हता. त्याला सारखे वाटत होते, उद्या पल्लवी डॉक्टर होणार, तिला जीवनसाथी म्हणून आपलीसोबत कितपत योग्य पडेल. तिने तेव्हा प्रेमाची भाषा काढली होती तेव्हा तो जास्त काही बोलला नव्हता. तो स्वतः नाकारू शकत नव्हता की त्याचे तिच्यावर खूप प्रेम आहे. त्याला वाटे, लग्नानंतर तिला आपल्या दोघांतील फरक जाणू लागला तर दोघेही दुःखी होणार. तिला विचारायला जास्त अवधी द्यावा म्हणून रवी तिकडे फिरकलाही नव्हता. पल्लवी त्याची वाट पाहून कंटाळली होती. शेवटी तिने ठरवलेच, काही करून रवीची भेट घ्यायचीच. तिने कोणी नाही हे पाहून अभिजितची डायरी उघडली. अभिजितने बरेच फोन नंबर व्यवस्थित टिपून ठेवले होते. त्यामधून तिने रवीचा फोन नंबर शोधून काढला. दुसऱ्या दिवशी त्या नंबरवर फोन केला. नेमका फोन रवीनेच उचलला. हॅलो, रवी स्पीकिंग. पल्लवीचा जीव भांड्यात पडला. आता काय बोलावे. रवीने पुन्हा विचारले, कोण बोलत आहे. मी पल्लवी बोलत आहे, तिने उत्तर दिले. रवी आश्चर्याने म्हणाला, पल्लवी तू. होय ना, काय करणार. तू मला विसरून गेलास. मी आपली रोज तुझी वाट पाहत आहे. रवी, का रे असे. इतक्या दिवसात का नाही आलास. रागावलास का माझ्यावर. पल्लवीने मनात घोटाळणारे सर्व प्रश्न एका झटक्यात विचारून टाकले. पल्लवी, तसे काही नाही हं, पण आता हे सांग मी कधी येऊ. पल्लवी आनंदली. रवी, आजच ये ना. आज संध्याकाळी मी घरात एकटीच आहे. येणार ना. होय, अगदी निश्चित. आणि आता तो आला होता. रवी पाहतच राहिला. आज पल्लवी साडीमध्ये सुंदर दिसत होती. बराच वेळ दोघांची बोलणी झाली. रवीने आपल्या मनातील शंका बोलून दाखविल्या. पल्लवीने त्याचे निरसन केले आणि दोघांनी घेतलेल्या अंतिम निर्णयावर दोघंही खुश झाले. आणि त्या आनंदातच रवीने पल्लवीचा निरोप घेतला. रवी घरी आला. अनघा पुढच्या हॉलमध्ये पुस्तक वाचत बसली होती. रवीचा आनंदी चेहरा पाहून तिने बरोबर ओळखले. रवीदा, पल्लवीला भेटून आलास ना. होय. अनु, तू अगदी ग्रेट आहेस. तुझा अंदाज एकदम करेक्ट. जेवताना रवी सारखा बडबडत होता. त्याला चिडविण्यासाठी अनघा मुद्दाम म्हणाली, रवीदा, जेवताना जास्त बोलू नये. त्यावर नाना म्हणाले, अनु, आजकाल तू भारी अबोल झाली आहेस. रवी बोलतो आहे तर त्याला बोलू दे ना. नानांच्या बोलण्याने अनघा चपापली. एवढा बदल झाला आहे आपल्यात. अगदी नानांच्याही लक्षात येण्या इतपत. ती मुद्दाम हसून म्हणाली, नाना, रविदाच्या आजच्या बडबडीला तसेच कारण आहे म्हटले. उगीच नाही तो एवढा बोलत आहे. अनघाचे बोलणे ऐकून रवी गोंधळला. अनु. डोळे मोठे करून त्याने तिला गप्प बसविण्याचा प्रयत्न केला. हे बघ रवीदा, मी तुला परीक्षेपर्यंत त्यासंबंधी न बोलण्याचे प्रॉमिस केले होते. आता मला बोलायला हरकत नाही, समजले. अनु प्लीज, रवी काकुळतीला येऊन म्हणाला. अनु, सांग काय आहे ते. त्याला मुळीच घाबरू नकोस. सांग चटकन. आम्हाला दोघांना कोड्यात पाडू नकोस. नानांनी अनघाला बोलण्याची परवानगी दिली. नको ग बाई, मी नाही सांगणार. सांगू दे त्याला. नाहीतर सारखा माझ्या खोड्या काढून भंडावेल मला तो. रवी समजून चुकला. आता सांगण्यावाचून गत्यंतर नाही. रवी, सांगून टाक काय ते. सुमितीबाई म्हणाल्या. आई नाना, तुमची फार इच्छा होती ना मला डॉक्टर करण्याची, पण तुम्ही मला माझ्या इच्छेप्रमाणे जाऊ दिलेत. तुम्ही नेहमी म्हणता आपला दवाखाना सांभाळायला घरचा डॉक्टर पाहिजे होता. तेव्हा मी ठरवले की. रवी गोंधळला. कसे सांगावे पुढचे. त्याचे अर्धवट बोलणे ऐकून नाना दोघेही चक्रावले. रवी, अरे विचार तर काय आहे तुझा. आता पुन्हा सायन्सला ॲडमिशन घ्यायची म्हणजे. नाना, तसे काही नाही, पण आपल्या दवाखान्यासाठी घरचेच माणूस पाहिजे नाही. आता मात्र सुमितीबाई गोंधळल्या. अरे, तुम्ही दोघेच तर आहात. आई, अगं, आम्ही दोघे असलो तरी
दोघांचे 4 नाही का होणार? म्हणाले. हो, आले लक्षात. तू डॉक्टर अशोक संबंधी बोलत आहेस तर? नाना हसून नाही नाही, त्याबद्दल नाही. नाना, जसा जावयास मुलगा समजतात तसे सूनसुद्धा घरचीच नाही का? तेव्हा मी ठरवले आहे, तुम्हाला सून आणायची ती डॉक्टरच. तुमच्या हाताखाली काम करायला, आपला दवाखाना सांभाळायला, रवीने सांगून टाकले. आई नाना दोघेही अवाक झाले. दुसऱ्या क्षणी नाना मोठ्याने हसले. असं होय? काय रे, मुलगी कुठली आहे? कशी आहे? राहते कुठे? घरचे कोण कोण आहेत? सुमितीबाईंनी प्रश्न केले. आता मात्र रवी चक्क लाजला. अनु, प्लीज पुढचे तू सांग ना. मी? मला तरी कुठे सगळी माहिती आहे. पल्लवीला तर अजून मी पाहिले सुद्धा नाही. पल्लवी? नाव छान आहे. सुमितीबाईंनी नानांना विचारले. होय, आणि नावाप्रमाणे ती सुद्धा सुंदर असणार. आपल्या रवीची पसंती म्हणजे छानच असणार. नाना, आमच्या कॉलेजचे ते देशमुख सर आहेत ना, तुम्ही ओळखतात त्यांना. त्यांची ती मावस बहीण आहे. सध्या मेडिकलच्या 3ऱ्या वर्गात शिकते आहे. अर्थात तुम्हाला पसंत असेल तर. ती डॉक्टर झाल्यानंतरच. नाना मोठ्याने हसले. रवीचे पुढील शब्द ओठातच राहिले. म्हणे तुम्हाला पसंत असेल तर. आधी काय विचारले नाहीस आणि आता बोलतो आहेस. काय बेट्या, तुला पसंती आम्हाला पसंत. अरे, तुम्हा दोघांवर आमचा पूर्ण विश्वास आहे. रवी, अरे आमच्या दोघांचा विरोध आहे असे तू अजिबात समजू नकोस. उलट डॉक्टर मुलगी पाहून तू माझी मोठी समस्या सोडवलीस. आता एक कर, पल्लवीला एकदा घरी घेऊन ये. म्हणजे तुझ्या आईच्या सगळ्या शंका मिटतील. होय ना ग? होय मुळी. पल्लवीला पाहिल्याशिवाय आता चैन नाही पडणार मला. ठीक आहे, मी पल्लवीला घेऊन येतो. रवी आनंदून म्हणाला. सुमितीबाईंनी मध्येच अशोकचा विषय काढला. अशोकचे पत्र आले आहे तेव्हा रवीबरोबर अनुचेही काय ते ठरवूयात. ओ येस. नानांना अशोक पसंतच होता. त्यांनी लगेच होकार दिला. रवीने आईचे बोलणे उचलून धरले. काय अनु, तुला पसंत आहे ना अशोक? ठरवूया ना? अनघाचा हातातला घास हातातच राहिला. काय उत्तर देऊ? शीलाचा सल्ला मानून होकार देऊ? छे, पण आपल्याला ते जमणार नाही. त्याच्या प्रीतीची ज्योत आपल्या हृदयात तेवत आहे तोपर्यंत दुसऱ्याचा विचारही आपण करू शकणार नाही. हे सत्य तिला कळून चुकले होते. काय ग अनु, आता गप्प बसलीस? मगाशी मला कशी चिडवीत होतीस? मी काय बोलू? माझ्याकडे बोलण्यासारखे काही नाही. अनघाचा आवाज रडवेला झाला. हातातील घास ताटात ठेवून ती उठली. अगं, हे काय अर्ध्यावरच उठलीस? आई, आता जेवणाची चव गेली. झटक्यात ती निघून गेली. तिघेही तिच्याकडे पाहत राहिले. सुमितीबाई अपराधी स्वरात म्हणाल्या. उगीच मी अशोकचा विषय काढला. नाना विचार करीत होते. अशोकसारखा मुलगा हिला पसंत नाही म्हणजे नक्कीच याला दुसरे काही कारण असणार. ते रवीला म्हणाले. रवी, आजकाल अनुमध्ये फार बदल झाला आहे. आपली पूर्वीची अनु कुठे गायब झाली समजत नाही. तुला त्याबद्दल सांगता येईल? नाही नाना, मी अजून तिला समजूच शकलो नाही. तुम्हाला सध्या तिच्यात फरक जाणवला आहे, पण मी मागच्याच वर्षापासून पाहतो आहे. आपली अनु बदललेली आहे. कधी कधी वाटायचे तिच्या वागण्याचे गूढ उकललेले आहे, पण लगेच माझ्या लक्षात यायचे, छे, आपण केलेला अंदाज चुकीचा आहे. बऱ्याच दिवसापासून मला तिचे कोडे पडले आहे. नाना, मी शीलाला भेटून त्यासंबंधी विचारतो. शीला तिची अगदी खास मैत्रीण आहे. नक्कीच ती त्यासंबंधी सांगू शकेल. रवीने हा तिढा सोडविण्याचा संकल्प केला. फ्रेंड्स, तुम्हाला हा भाग कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि भाग आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि नातं मनाचं या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा. म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल. धन्यवाद.